स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या YouTube चॅनलवर। तर आज ना खूप स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी। आज आहे 3 मार्च आणि काही दिवसांनी येणार आहे 8 मार्च, ज्या दिवशी असतो जागतिक महिला दिन। तर त्या दिवशी ना आमच्याकडे शहरामध्ये म्हणजे स्पेशली महिलांसाठी ना सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते आणि भरपूर मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम ऑर्गनाइज केला जातो। आमच्या शहरातल्या ज्या काही महिला आहेत त्या मस्तपैकी त्यांचा ग्रुप आहे आणि ते हा कार्यक्रम छान असा ऑर्गनाइज करतात। त्यामध्ये महिलांसाठी स्टॉल, खरेदी विक्री आणि डान्स परफॉर्मन्स असं सगळ्या गोष्टींचा एकत्रित खूप छान असा मेळावा भरतो। तर 8 मार्चला 10वीची एक्झाम आहे, 12वीची एक्झाम चालू आहे, त्यामुळे बिझी शेड्यूल आहे। त्यामुळे तो 8 मार्चला कार्यक्रम न करता तो करणार आहोत 3 मार्चला म्हणजे रविवारी, म्हणजे आजच। तर ह्या वेळी ना मी डान्समध्ये भाग न घेता स्टॉल लावलेला आहे। तर मी आणि माझी एक मैत्रीण आहे, आम्ही दोघींनी मिळून स्टॉल लावलेला आहे। तर स्टॉलवर काय आहे आणि हा कार्यक्रम एकंदरीत सगळा कसा होतो, कसा ऑर्गनाइज केला जातो, काय काय परफॉर्मन्स आहेत, कुठले कुठले स्टॉल्स आहेत, कशी तयारी आहे, हा सगळं काही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आज रेसिपी नाहीये, आज फक्त व्लॉग आहे। मस्तपैकी पहा आणि एन्जॉय करा। तर मला 10 वाजता जायचं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी तयारी करायला, म्हणजे नंबर्स टाकायला, चेअर्स वगैरे थोडीशी हेल्प म्हणून जायचं आहे। म्हणजे जे काही मंडळाचे प्रतिनिधी आहेत ना त्यांनी जायचं आहे आणि थोडीशी मदत करायची आहे, खुर्च्यांवर नंबर टाकणं वगैरे असं, थोडीशी पाहुण्यांची स्वागताची तयारी करणं असं करायला जायचं आहे 10 वाजता। तर त्याआधी माझ्या घरातली जी काही कामं आहेत, स्पेशली मेन म्हणजे जेवण, तर बाकीची सगळी तयारी झालेली आहे, फक्त जेवण राहिलेलं आहे। तर आता फटाफट जेवण बनवते आणि आम्ही जातो 10 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी। तर व्लॉगमधून स्किप होऊ नका, कंटिन्यू पाहत राहा, खूप मजा येणार आहे। आजचा व्लॉग खूप छान आहे आणि पाहतच आहात तर व्हिडिओला लाईक करा। चला जाऊया। तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हे आहे ते शाळेचं ग्राउंड जिथे आजचा कार्यक्रम होणार आहे। महिलांसाठी भव्य मेळाव्याचं आयोजन ह्या ग्राउंडवर होणार आहे। त्याची तयारी बघण्यासाठी आणि थोडीशी हातभार लावण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। तर सगळी काही सेटअप झालेलं आहे आणि ज्या पुढच्या ज्या चेअर्स आहेत ना, ज्यांना कपडे घालतायत, म्हणजे व्हाईट कलरचं छान असं आसन घालताय, तर ते घालतायत येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांसाठी, जे उरणच्या मान्यवर महिला आहेत त्यांच्यासाठी घालतायत। आणि हे स्टॉलची सगळी काही दुकानं म्हणजे लावून झालेली आहेत। तर आमचा जो स्टॉल नंबर आहे ना तो 10वा नंबर आहे। तर थोड्या वेळाने पाहायला जाऊ माझा स्टॉल कुठे आणि कोणत्या दिशेला आहे तो, पण आधी सगळ्यांना भेटूया, हाय हॅलो करूया। तर इथे सगळ्या मदत करतायत एकमेकींना, सगळ्या काही खुर्च्यांना नंबर टाकतायत, काही बायका नाश्ता करतायत। तर आम्ही सुद्धा नाश्ता केला आणि आम्ही आमचा स्टॉल पाहिला। स्टॉलची जागा पाहिल्यानंतर तर माझं डोकंच फिरलं, माझा पूर्ण मूड ऑफ झाला आणि आम्ही घरी आलो आणि पुढच्या तयारीला लागलो। आता ना आमची सगळी तयारी झालेली आहे, जेवण वगैरे आटोपलेलं आहे। आता आम्ही ना बटाटे जे आहेत ना ते स्प्रिंग त्याचं बनवायला सुरुवात करतो। त्यासाठी मी चालली शेजारी, तर मोठी बॅग घेतलेली आहे सगळं काही सामान घेऊन जाण्यासाठी। तर चला जाऊया शेजारी। तर सगळ्या काही सामानाची खरेदी झालेली होती, अगदी एक एक बारीक सारीक गोष्ट लिस्ट लिहून आम्ही सगळ्या काही गोष्टी आणलेल्या होत्या। तर बटाटे आणलेले आहेत आणि इकडे ना बॅटर बनवायचं काम चालू आहे आणि बटाटे छान असं स्प्रिंग करायचे आहे। तर मी इथे प्रगतीला शिकवते। प्रगती म्हणजे माझ्या समोर जी बसलेली आहे तिचं नाव प्रगती आहे। तिला मी शिकवते की हे जे मशीन आहे ते कसं यूज करायचं ते, आणि याने अगदी 2 मिनिटात एक अखंड मोठा बटाटा असा मस्तपैकी स्प्रिंग होतो। तर खूप सोपं आहे हे। तर हे मी कुठे घेतलेलं आहे, कसं वापरायचं आहे आणि ह्या पदार्थाची रेसिपी काय आहे याचा व्हिडिओ मी नेक्स्ट दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करून ठेवा, लाईक करून ठेवा। तर ना पटापट होतात हे। तर जवळजवळ मी 200 बटाटे आम्ही हे असे केलेले होते आणि हे सगळे बटाटे आम्ही मिठाच्या पाण्यात ठेवले आणि मिठाच्या पाण्यासकटच पूर्ण डब्बाच्या डब्बा असेच बटाटे आम्ही स्टॉलला नेणार आहोत। आणि बाकी बॅटरसुद्धा इथे घरूनच बनवून नेलं आणि आमच्यासाठी आमच्या मुलींनी छानपैकी असा हा बोर्ड बनवलेला आहे, जो खूपच ॲट्रॅक्टिव्ह दिसत होता। लहान मुलांना एकदम असं कॅची होतं ते, तर खूप छान वाटत होता। आता सगळे बटाटे झालेले आहेत, बॅटर बनवून झालेले आहेत, अगदी आठवून बारीक सारीक वस्तू घेऊन झालेल्या आहेत बॅगेत। तर संपूर्ण वस्तूंचं मस्तपैकी एक असा
कोपऱ्यात भरून ठेवलेल्या आहेत आणि आता हे अखंड गाडीत टाकायचं आहे आणि निघायचं आहे। संपूर्ण सामानाची ना 5 ते 10 वेळा चेकिंग झालेली आहे, सगळं घेतलं की नाही, काही राहिलं की नाही, तर सगळं काही घेऊन झालेलं आहे। आणि हे आमचं आहे बॅनर आजच्या आमच्या स्टॉलचं। तर आता मी जातो आणि छानपैकी तयार होऊन येतो। सकाळी मी जे बोलले की माझा मूड ऑफ झाला आहे स्टॉल पाहून, तर तो का झाला आहे ना पुढे तुम्हाला सांगते। तर छानपैकी तयारी झालेली आहे माझी। तर आम्ही आज दोघींनी ना खण पॅटर्नची साडी घातलेली आहे, कारण की आज ना जो काही कार्यक्रम आहे ना तो सगळाच डिपेंड आहे, म्हणजे सगळा काही त्याची संकल्पना आहे ना ती मराठी सणांवर, भारतीय सणांवर डिपेंड आहे। तर मराठी सण म्हटलं की आपल्याकडे साडी, अंबाडा, गजरा हे आलंच, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीमध्ये तयार झालेलो होतो। तर हे आहे आमचं बॅनर आणि सगळं काही सामान गाडीमध्ये भरून झालेलं आहे। 4-4, 5-5 वेळा चेक करून झालेलं आहे, काही राहिलं तर नाही ना, कारण की मग गडबड व्हायला नको, पुन्हा धावपळ व्हायला नको। आणि ना तिकडे महिलांचाच एंट्री आहे, फक्त पुरुषांना एंट्री नाही आहे, त्यामुळे मग आणून कोण देणार सामान, त्यामुळे एकदाच सगळं काही भरून घेतलेलं आहे गाडीमध्ये। आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या स्टॉलला। तर कसा होतो काय होतो सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। तर सगळे आम्हाला आलेले आहेत बेस्ट ऑफ लक द्यायला, ऑल द बेस्ट करायला स्टॉलसाठी। तर चला जाऊया आता ग्राउंडवर आणि तिथे बघूया काय चाललं आहे ते। तर आम्ही आलेलो आहोत आणि फटाफट आमचा सेटअप आहे ना तो लावायला घेतला। टेबल खुर्च्या त्यांच्याकडून मिळालेल्या होत्या आणि आम्ही थंडाच्या बॉटल्स आणलेल्या होत्या, पाण्याच्या बॉटल्स आणलेल्या होत्या, जे अगदी नॉर्मल टेम्परेचरच्या होत्या, थंड काहीच नव्हतं। आणि तुम्ही पहा आता माझं डोकं का फिरलेलं आहे ते, कारण की सगळ्यात शेवटचा, सगळ्यात कोपऱ्यातला स्टॉल आमच्या वाटेला आला आहे। बस हे पाहूनच माझं डोकं फिरलं, मूड ऑफ झाला। आणि आता एवढ्या कोपऱ्यात आम्ही कोणाला दिसू का, आमचा पदार्थ कोणाला दिसेल का आणि सेल होईल की नाही, तर याचं टेन्शनसुद्धा यायला लागलं खरं तर। आणि कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं तर कार्यक्रमाची सुरुवात मिरवणुकीपासून होते। मराठी महिन्याचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याच्या मिरवणुकीपासून कार्यक्रमाला सुरुवात होते। ह्या मुलींनी खूप सुंदर लेझिम खेळली आहे। यांचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच यूट्यूबवर पाहायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। तर पूर्ण अशी शोभायात्रा काढून झाल्यानंतर ही जी यात्रा आहे ती पोहोचली आहे जो मेन कार्यक्रम जिथे आहे तिथे। तर आज ना ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून हर्षदा बोरकर म्हणून ज्या अभिनेत्री आहेत त्या आलेल्या होत्या उरणला ह्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी। त्यांना सुद्धा हा कार्यक्रम प्रचंड आवडला। आणि इकडे कार्यक्रम चालू आहे आणि इकडे आमचा हा कार्यक्रम चालू आहे। आम्ही गॅस पेटवलेला आहे आणि आमचा जो आजचा जो पदार्थ आहे पोटॅटो टोर्नॅडो, स्पायरल पोटॅटो किंवा स्प्रिंग पोटॅटो असं 3ही नाव आहे त्याला। तर कार्यक्रमाची सुरुवात जनगणमनापासून होते, राष्ट्रगीतापासून होते, त्यानंतर मग प्रमुख पाहुण्यांचं स्वागत, त्यांच्याबद्दल माहिती आणि आमचा स्टॉल अगदी चालू आहे। तर हे आमचे पहिले गिराईक आहेत, ते छान लेझिम खेळलेले आहेत, मुली थोड्याशा लांबून आलेल्या आहेत उरणच्या, तर त्यांनी भरपूर आमचे आवडला आहे त्यांना आमचा पदार्थ। तर मला इतक्या कोपऱ्यातला स्टॉल दिल्याबद्दल जे टेन्शन आलेले ना की सेल होणार नाही किंवा कोणी घेणार नाही, एवढ्या कोपऱ्यात आम्ही दिसणार नाही, पण तुम्हाला मी सांगते संपूर्ण ग्राउंडवरचे जेवढे काही स्टॉल होते ना तेवढ्या सगळ्या स्टॉलपैकी सगळ्यात जास्त गर्दी ना आमच्या स्टॉलवर होती। म्हणजे आम्हाला श्वास घ्यायला पण वेळ नव्हता, इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती। प्रचंड प्रतिसाद मस्त मिळालेला आहे, सगळ्या मुलांना इतका आवडलेला आहे। काही लोक तर घरी जाऊन, म्हणजे काही बायकांना घरी गेल्या, नवऱ्याला हवं आहे, मुलांना हवं आहे म्हणून त्या घेण्यासाठी परत आलेल्या आहेत। इतका आमचा स्टॉल हा फेमस झालेला आहे, भरपूर गाजलेला आहे आणि प्रॉफिट म्हणाल तर अगदी पैशांचा पाऊसच पडलेला आहे। म्हणजे आम्ही एवढं इमॅजिन नव्हतं केलेलं खरं तर की आम्हाला इतकं प्रॉफिट मिळेल। म्हणजे आम्हाला आमचं जे इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे आहेत ना ते जरी मिळाले ना भरपूर होते आम्हाला, त्यातच आम्ही खुश होतो। एक जस्ट आम्ही फन म्हणून, एक अनुभव म्हणून घेतलेला, स्टार्ट केलेला, पण इतका छान अनुभव आला आणि इतका भारी आम्हाला प्रतिसाद दिला ना सगळ्यांनी, भरपूर छान कौतुक केलं, प्रचंड कौतुक केलं। आणि आम्ही जेवढा माल आणलेला होता ना तेवढा सगळा संपला आणि बायका अक्षरशः मागत होत्या की नाही आम्हाला द्याच द्याच द्याच,
पण आता आम्ही आणणार कुठून, सगळी दुकानं तर बंद झालेली आहे, त्यामुळे आम्हाला स्टॉल बंद करावा लागला. जवळजवळ 10:30 वाजता संपूर्ण कार्यक्रम संपला आणि आम्ही सगळं काही आवराआवर केलं. त्यानंतरसुद्धा बायका म्हणत होत्या नाही आम्हाला हवंच आहे. तर त्यांना मी म्हणाले तुम्हाला खायचं आहे ना तर तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला बनवून देईन, पण आत्ता आम्हाला जाऊ द्या, कारण की उशीर झालेला होता आणि मी ना घरून ना काहीच खाऊन नव्हतं आलं आणि घरी नवऱ्याला सांगितलेलं की मी जेवायला नाही आहे. तर घरी आल्यानंतर पाहते तर सगळं काही संपलेलं होतं जेवण आणि इथे तर आम्हाला अजिबातच वेळ मिळाला नाही काही खाण्याचा, म्हणजे आम्हाला आमच्या स्टॉलच्या बाहेर पडण्याचा वेळच मिळाला नाही. शेजारी कुठला स्टॉल आहे, बाजूला समोर कुठला स्टॉल आहे, काहीच कळलंच नाही, काही माहितीच नाही. आमचा इतका धडाक्यात स्टॉल चालू होता आणि खूप गर्दी होती, त्यामुळे कुठे बाहेर पडायला पण मिळालं नाही आणि आम्हाला आमच्या स्टॉलवरचं सुद्धा काही खायला मिळालं नाही. शेवटी आम्ही घरी जाऊन मॅगी खाल्ली आणि गप झोपलो. तर एवढी प्रचंड गर्दी होती, तर ना इतकी गर्दी असल्यामुळे ना आम्हाला व्हिडिओ काढायला पण वेळ मिळाला नाही किंवा फोटो काढायला पण वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी सगळ्या काही ज्या क्लिप्स आहेत ना त्या रिपीट घेतलेल्या आहेत, कारण की मला बोलायचं भरपूर आहे. तर छान आमचा स्टॉल अगदी जोरदार झालेला आहे आणि जर तुम्हाला जर स्टॉल लावायचा असेल ना तर तुम्ही हा स्टॉल लावा. अगदी आभाळ भरून प्रॉफिट आहे याचं, खूप मस्त इन्कम होतं आणि खूप लो बजेट आहे आणि प्रॉफिट भरपूर होतं. तर कसं करायचं आहे हा बटाटा स्प्रिंग कसा करायचा याबद्दल सगळी माहिती माझ्या व्हिडिओमध्ये येणारच आहे लवकरच. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. आणि 8 मार्च आता लवकरच येणार आहे, तर त्यासाठी तयारी ही नक्की करा. भरपूर छप्पड फाडून नफा आहे या स्टॉलमध्ये. आम्ही तर इतकं खुश झालो ना आमचा हा आजचा रिस्पॉन्स बघून, आजचा सगळं काही स्टॉल पाहून. तर आम्ही पुढच्या वर्षाची जागासुद्धा आत्ताच बुक करून ठेवलेली आहे. त्यांना सांगितलं आहे की आमचं नाव तुम्ही आत्ताच लिहून ठेवा, हवं तर गुगल पे पैसे आत्ताच घेऊन ठेवा. इतका छान आम्हाला इतकं भारी वाटलं ना सगळं काही करताना, खूप मजा आली, आम्ही खूप एन्जॉय केलं. आमच्या मुलांनी खूप मदत केली, सगळ्यांनीच खूप मदत केली आणि खूपच छान आमचा हा स्टॉल मस्त झाला. तर आमचा हा स्टॉल तर अगदी हिट झालेला आहे आणि ना कार्यक्रमाची जी काही गाणी डान्स होती ना ती आम्हाला बघायलाच मिळाली नाही, ती आम्ही आता घरी यूट्यूबवर पाहू. पण खूप छान डान्स परफॉर्मन्स होते, सगळे काही आपल्या भारतीय सणांवर संकल्पना होती, खूप मस्त मस्त डान्स होते. तर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर यूट्यूबवर लवकरच व्हिडिओ येईल, तो तुम्ही पाहू शकतात. तर भारी होतं सगळं काही. आजचा दिवस खूपच भारी, खूपच मजेचा आणि खूपच मस्त गेला. एक नवीन अनुभव मिळाला. सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे, कुठलीही असो, हलकी भारी काहीही असो, सगळ्या गोष्टींचा अनुभव हा घ्यायलाच हवा. तसा आजचा हा आमचा अनुभव एकदमच भारी होतं आणि एक वेगळीच एनर्जी आलेली आहे. म्हणजे आम्हाला इतकं छान आयडिया मिळालेली आहे ना, आता जिथे काही असेल ना तिथे आम्ही आमचा हा स्टॉल घेऊन जाऊच म्हणजे जाऊच, इतकं छान आम्हाला वाटते सगळ्या गोष्टींबाबतीत. तर बास खूप बडबड केली मी. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तर नेक्स्ट व्हिडिओ माझा येणार आहे हे पोटॅटो टोरॅन्टो कसे बनवायचे त्या बाबतीतला. तर तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च 2024च्या तुम्हा सगळ्यांना, म्हणजे माझ्या ज्या काही महिला व्ह्यूअर्स आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्तीचा विजय असो. थँक्यू. बाय बाय.